श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज गुरुवार, प्रदोष व्रत आणि स्वामी महाराजांचा वार. तर आज प्रदोष व्रत आल्यामुळे अधिक मासात अधिकच पुण्यवान झालेला आहे आजचा गुरुवार. आजच्या गुरुवारी विशेष स्वामी महाराजांना नारळ पाण्याचा अभिषेक कसा करायचा, संपूर्ण माहिती आणि कोणते मंत्र म्हणायचे, अभिषेक करायला काय सामग्री लागते याबद्दल सर्व माहिती या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्याला आधी साहित्य बघायचं आहे की आपल्याला पूजेसाठी काय साहित्य घ्यायचं आहे. मी इथे तुम्हाला साहित्य दाखवते मी काय घेतलेलं आहे. तर दूध आहे स्वामी महाराजांना नैवेद्यासाठी, त्यानंतर फळ, त्यानंतर घेतलं आहे दही, दूध, तूप, नारळ पाणी, मध, साखर आणि फुले. हे सर्व साहित्य आपल्याला अभिषेकासाठी लागणार आहे. तर आता आपण अभिषेकाला सुरुवात करूया. महाराजांचा अभिषेक ना गुरुवारी अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. इतर वारी तर असतोच, पण गुरुवारी विशेष महत्त्व असतं महाराजांच्या अभिषेकाला. त्यात अधिक मास आहे, त्यामुळे ह्या अभिषेकाला आणखीनच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. सर्वप्रथम आपल्याला महाराजांची मूर्ती घ्यायची आहे. ती स्वच्छ करून नंतर त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. महाराजांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर नक्की असा अभिषेक तुम्ही अधिक मासामध्ये एकदा करायचा आहे. तर महाराजांवर सर्वात प्रथम आपल्याला दह्याचा अभिषेक करायचा आहे. मंत्र कोणता म्हणायचा? श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. यानंतर दुधाने अभिषेक घालायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आधी महाराजांच्या डाव्या खांद्यावर, नंतर उजव्या आणि नंतर डोक्यावरती आपल्याला अभिषेकाचं दूध आणि दही अर्पण करायचं असतं. त्यानंतर आता महाराजांना तुपाने अभिषेक करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. यानंतर साखर. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. 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 त्यानंतर आपल्याला शेवटी महाराजांच्या मूर्तीवर टाकायचं आहे मध. आपण जी काही अर्पण करतो प्रत्येक वस्तू, त्या प्रत्येक वस्तूचं एक विशिष्ट महत्त्व असतं. आपल्याला अभिषेक करताना त्या प्रत्येक गोष्टीचं एक विशिष्ट असा फायदाही आपल्याला असतो. तुपाने, दह्याने, दुधाने अशा प्रत्येक गोष्टीने ना महाराजांवर आपण जो काही अभिषेक करतो ना त्याला महत्त्व आहे. त्यामुळे आज तुम्ही किंवा अधिक मासामध्ये एखाद्या गुरुवारी नक्की महाराजांना असा अभिषेक घाला. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून महाराजांची मूर्ती स्वच्छ करायची आहे. स्वच्छ करताना अगदी हलक्या हाताने महाराजांची मूर्ती आपल्याला चोळून घ्यायची आहे आणि स्वच्छ करायची आहे. त्यानंतर शुद्ध पाण्याने महाराजांना स्नान घालायचं आहे. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. 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 तुमच्या जीवनातील अडीअडचणी, आरोग्याबाबतीत समस्या काहीही असल्या तर असा अभिषेक आपल्याला महाराजांवर घालायचा आहे. आता यानंतर आपल्याला मूर्ती स्वच्छ करायची आहे. एका कापडाने मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला नारळ पाणी हे याचा अभिषेक महाराजांवर करायचा आहे.
तुम्ही दर गुरुवारी फक्त असाच अभिषेक करायचा. आपण इतर रोज अभिषेक करताना पंचामृताने स्नान नाही घातलं तरीही चालतं, पण गुरुवार हा महाराजांचा विशेष वार आहे, त्यामुळे गुरुवारी तुम्ही नक्की असा अभिषेक महाराजांवर करायचा आहे. आता मी महाराजांची मूर्ती स्वच्छ केलेली आहे. त्यानंतर एका ताटामध्ये किंवा ताम्हणामध्ये आपल्याला महाराजांची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला नारळ पाण्याचा अभिषेक यावरती करायचा आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक स्टँड आणि एक गळवंती. गळवंती ही अशी गळवंती असते, ती आपल्याला महाराजांच्या याच्यावर स्नान घालण्यासाठी लागते. स्नान घालताना आपल्याला मंत्र कोणता म्हणायचा आहे आणि पूजा कशी करायची आहे त्याबद्दल तर आपल्याला आधी पुरुष सूक्त म्हणायचं असतं. त्यानंतर आपल्याला स्त्री सूक्त पठण करायचं असतं. स्त्री सूक्तम संस्कृतमधलं पठण केलं तरीही चालतं. अभिषेक सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष एकदा म्हणायचं आहे. आपण रोज नुसता स्त्री सूक्ताने अभिषेक करत असाल तर चालतं, पण गुरुवारी विशेष अभिषेक करणं म्हणजे आपल्याला स्वामी महाराजांचं जे काही स्तोत्र आहे ते पठण करायचं आहे, प्रार्थना म्हणायची आहे, त्यानंतर पुरुष सूक्त म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे श्री सूक्तम. ही संस्कृतमधून श्री सूक्तम ज्याला संस्कृतमधून येत नसेल त्यांनी मराठीतून पठण केलं तरी चालतं, किंवा ओम लक्ष्मी नमः किंवा श्रीम नमः या मंत्राचा जाप करून आपल्याला महाराजांचा अभिषेक करायचा असतो. नारळ पाण्याचा अभिषेक अत्यंत विशेष आहे, तोही अधिक मासामध्ये आणि प्रदोष व्रत आल्याने. स्वामी महाराज हे नेहमी शिवशंकराचा मंत्र जपायचे. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. ज्या वेळेला अभिषेकाची धार आपण धरतो त्यावेळेला महाराजांच्या पूर्ण डोक्यावर पाणी पडणार नाही याची काळजी घ्यायची. उजव्या खांद्यावर किंवा डाव्या खांद्यावर महाराजांच्या पाणी पडेल किंवा अभिषेकाची धार पडेल असं तुम्हाला अभिषेक पात्र ठेवायचं आहे. यानंतर मंत्र कोणते म्हणायचे मी ते तुम्हाला सांगितलेले आहे. हे मंत्र तुम्हाला आपल्या नित्यसेवेमध्ये मिळून जातील. ही जी नित्यसेवा आहे त्यामध्ये तुम्हाला स्वामी महाराजांच्या सेवेतील प्रत्येक मंत्र हा मिळणार आहे. आता मी मंत्र तुम्हाला काही इथे म्हणून दाखवणार आहे. मंत्र आणि स्वामी महाराजांची प्रार्थना. तर प्रार्थना म्हटल्यानंतर आपल्याला अभिषेक करायचा असतो. अभिषेकाच्या आधी आपण स्वामी महाराजांच्या कोणतेही सेवेला जे स्तवन करतो ना ते स्तवन आपल्याला पठण करायचं असतं. स्तवन कोणतं आहे तर श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर्य यतिवर्य स्वामी राजाय नमः, ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगनसदृश तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्य विमलमचल सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंठाटोपीचमाला दंड कमलधर कंट्याकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयाची अगारांना परतपरा केवल सन्ना ब्रह्मानंदा यतिवरा जय जयाची पूर्ण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षे करुणालय अनंत रूपे नंदासी तू अग्नि तू पवन तू आकाश तुझी जीवन तुझी वसुंधरा पूर्ण तुझ शंकर विष्णू आणि शंकर तो विधाता तू चंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ आणि चे जगमानी स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागी आदिमत्याग्र खोटी नसे पाहता असोनी आणि निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांचा इतर कशाश्रय शास्त्र ते नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठी झाले सर्वई मी केवळ अल्पमती करू केवे आपली स्तुती सहस्रमुखींची ती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवेला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कडक्षे दीननाथा दासाकडे पाहावे. आता युतकी प्रार्थना आणावीची आपल्या मना कृपा समुद्रे यामेना आश्रय द्यायचे सदैव पापतापा आणि दैन्य सर्व धावो निर्सोनी इहलोकी सोखी देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर अभाव सागर याचे पावा या पहिलं तीरत्व नामधारणी साचार प्राप्त हो मजला ते
आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती पुलिनाना न बाधतो तुझ्या कृपे किती वरून आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोनी ज्ञानार्क रुद्रै पक्टोमयी शांतिमनी सदा वसो वृथाभिमान तो नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भोपंत व्यवहारी वर्तता नपडो भ्रांती चिंता अंगिन्यावे सत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुण्या समर्था नसोनी या संसारात प्राशिंत वनामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझे अठाई वार्ता मी पणाची नशिशी गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ 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 गणपती अथर्वशीर्ष वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्री गणपती अथर्वशीर्ष शांतिमंत्र ओम भद्रकर्णे विष्णुयामदेवा भद्रपाक्षे स्थिरे जत्रा स्थिरेंगे तुष्वासो तुनबीवेशेम देवहितयदायु ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति 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 मूलमंत्र ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षतत्त्वमसि त्वमेव केवलं करतासि त्वमेव केवलं धरतासि त्वमेव केवलं हरतासि त्वमेव सर्वखिल ब्रह्मासि तो साक्षादात्मासि नित्यं नृत्यं वच्मि सत्यं वच्मि अवतो मामम् अववक्तारम् अवस्तोत्रारम् अवधातारम् अवानुचा नवं शिष्य अवपश्चास्तात् अवपुरास्तात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवधरातात् सर्वोत्ता पाहि पाहि समन्तात् तो वाडमयं त्वं चिन्मयं त्वं ब्रह्ममयं त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि तो प्रत्यक्ष ब्रह्मासि तो विज्ञानमयोऽसि सर्वजगतीत त्वयि सर्वजगतीत त्वयि प्रत्येति तो भूमिरापो नलो नीलो नभ तो चत्वारि वाक्पदानि तो गुणत्रयातीत तो देहत्रयातीत तो कालत्रयातीत तो मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकं त्वं योगिना ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्र त्वं इंद्र त्वं अग्नि त्वं वायु त्वं सूर्य त्वं चंद्रमा भूर्भूमिस्वरादि गणादिपुरमुच्चारणं वर्णादि तदनन्तरम् अनुस्वार परतर अर्धेन्दुलुस्थित तारैनरुद्धम् एतस्थौ मनुस्वरूपं गाकारपूर्वरूपम् अकारो मध्यम रूपम् अनुस्वारचान्त्यरूपं बिन्दुस्थरूपं नादसन्धानं सहित सन्धि गणेश विद्या गणकऋषि निचृत गायत्री छन्द गणपतिर्देवता ओम गंगणपतये नमः ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्त चतुर्हस्त पाशाङ्कुशधारिणं रजच्च वरदहस्तर्विभानमुशकतज रक्तलम्बोदर शूर्पकर्ण रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्ग रक्तपुष्पैः पूजितं भक्तानुकम्पिन देव जगत्कारणमुच्यतम् आविर्भूतच्च सृष्टियादौ प्रकृते पुरुषात् परम् एव ध्यायन्ति यो नित्य स योगिनो योगिनावर नमो व्रातपतये नमः गणपतये नमः प्रतपतये नमस्ते स्थूलंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः शांतिमंत्र ओम भद्रकर्णे विष्णुयामदेवा भद्रपाक्षे स्थिरे जत्रा स्थिरे अंगे तुष्वासु तनुभिवेशेम देवहितयदायु ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम सहनावतु सहनो भुवन्तु सह वीर्यकर्वावहे तेजस्विनावदितमस्तु मा विद्विषावहे ओम शांति शांति शांतिः पुरुषसूक्त श्री गणेशाय नमः प्रस्तावरोचा हिरण्यवर्णादि हरि ओम अनंतशीर्षे अनंतचक्षु अनंतपथधारिणं चराचरा ते व्यापुनी उरला दशांगुल श्रीहरी महापुरुषा त्रिकालभर्ता देवांचा देवो अजन्मा परी सोडून धावय रक्षणार्थ ठावो दृश्य जगत हे महिमायाचा एकच पद्मात्र अदृश्यातही नांदती तिरुपती याची सत्पात्र त्रिकालात्मा विभू निरंजन अनंतात डोले एकची ज्योती उत्पत्ती लय खंडही न खेळे चेतननो हे अचेतनाही जागून उरला अविद्येत जे रमले त्यांना भासुनी ना दिसला चराचर्या निर्मुनितेने जीवही बनविले नाना रूपे अग्निंद्र विश्वथोर नटले पुढे विभुने यज्ञ मांडिला जीव हरिद्रव्य आद्य जाहला कृष्मतो इंदनी हव्य शरासरारे हव्य द्रव्य सा लोट लोटोनिया या गजाहला कल्पनावनी पुरुष सुक्त गाया जीव हिरमता यज्ञ साजनी देव सृजन झाले सृष्टीवर्धना तसे रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देव ऋषींनी यज्ञ रक्षिता आज देते सिंधू
आहा उसळे भाविक भुक्ता भरलेले ही बोंधू अरण्यवासी पवनाहारी जीवते सृजन ग्रामी नगरी पशु जाहले तदाच निर्माण अनादिकाली महायज्ञ तो असा चेतताना ऋग्वेद यजु सामये छंदडे उठले स्मरणाना यज्ञ साधने अश्वही झाले पशु बैदंती गोमाता ही शेळ्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस्रशीर्षे पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैशा ब्राह्मण त्याचे मुख जाणावे क्षत्रिय बाहुबल विषयी मांड्या शूद्रतयाचे पद जाना मूळ चंद्रापासून मन जाहले सूर्यसृजन नेत्री अग्नि इंद्र मुखजाचे ते वायू प्राणसूत्री अंतरिक्षी ते नाबीजाचे शीर्ष हेच स्वर्ग पदापासून भूमी माता दिशा कर्ण मार्ग देव रंगले यज्ञ साधने 21 समिता जीवसृष्टी ही विराट पुरुष हव्यच त्या छंदा 12 महिने 5 ऋतूंनी सप्तछंद परिधी रवी सवे ते त्रिलोक जाना हवे यज्ञ भागी देववरांनी सर्वस्वाचा यज्ञ असा करुणी महत्पदा ते चढल्या जीवा गौरविते वाणी यज्ञ साधना अशी कारण वाडीशी महाजना ते तेच देवते नेती स्वर्गासी संपूर्णम. हरि ओम. श्री सूक्त. हरि ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयी लक्ष्मी जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्या हिरण्यविन्देयं कामाश्वपुरुषानहम् अश्वपूर्वारथमद्या हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपं हवये श्रिया देवयुता जुषतां कासोस्मितां हिरण्यप्राकारां मात्रा ज्वलन्ती तृप्ता तर्पयन्तीं पद्मे स्थिता पद्मवर्णा तापि होपहवये श्रियं चन्द्रा प्रभासा यशसा ज्वलन्ती श्रियलोके देवजुष्टामुदारां तापद्मिनीं शरणं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यन्ता त्वावृणे आदित्यवर्णे तपसे दिजातो वनस्पतिस्थो वृक्षोऽर्थबिल्वः तस्य फलानि तापद्मिनीं शरणं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यन्ता त्वावृणे आदित्यवर्णे तपसो दिजातो वनस्पतिस्थो वृक्षोऽर्थबिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तराया बाया अलक्ष्मी उपेतु मा देवसखिन कीर्तिच्च मणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिवृद्धि ददातु मे शुष्पिपासामला ज्येष्ठा अलक्ष्मीर्नाशयाम्यहम् अभूतिं समृद्धिश्च सरणानुनद मे गृहात् गन्धद्वारा दुराधर्षा नित्यपुष्टा करोषिणीम् ईश्वरी सर्वभूताना तापि होपहवये श्रियं मनसकामकाकूची वाच सत्यमशीमहि पशुना रूपमन्यस्य मयि श्रीश्रियता यशं कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दमम् आपसृजन्तु स्निग्धानि चित्लितवसमे गृहे निचं देवी मातरं श्रियवासय मे कुले आद्रां यं करिणी यष्टि सुवर्णा हेममालिनी सूर्या हिरण्मयी लक्ष्मी जातवेदो म आवह आद्रा पुष्करिणी पिष्टि पिङ्गला पद्ममालिनीं चन्द्रा हिरण्मयी लक्ष्मी जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्या हिरण्यप्रभूतं गावो दाश्वश्वानविन्देय पुरुषानहं यशूचि प्रयतो भूत्वा जुहुयादाजमन्वहम् सूक्त पंचदशरथच्च श्रीकामसततजपेत फलश्रुति पद्मानने पद्मऊरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजस्सि पद्माक्षी येन सौख्यमललाभ्यहम् अश्वदाये गोदाये धनदाये महाधने धनं मे लभता देवी सर्वकामाश्वदेहि मे पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्ममयि सन्निधत्वं पुत्रं पौत्रं धनं धान्य हस्तस्वादिगमे रथं प्रजाना भवसि माता आयुष्मन्त करोतु मे धनम् अग्निर्धनं वायु धनं सूर्यो धनं वसु धनम् इन्द्रो बृहस्पतिर्वरुण धन अस्तु मे वेनतेऽपिबतु पिब सोमपिबौ वृत्रः सोमधनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनं न क्रोधो न च मात्सर्य न लोभो नाशुभामति भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तजपेत सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतराङ्कुशगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसिद्धमह्यं विष्णुपत्नी क्षमादेवी माधवीं माधवप्रियां लक्ष्मीप्रियसखी देवी नमाम्यच्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि
तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविदाच्छोभवान् महीपति। धान्यं पशुध बहुपुत्रलाभ शतसंवरदीर्घमायु इति श्रीसूक्तं संपूर्णं। हरि ओम शांती शांती शांतीः। हे सर्व स्तोत्र मंत्रपठन झाल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर उरलेलं पाणी महाराजांवर आपल्याला घालायचं असतं आणि त्यानंतर आपल्याला मूर्ती स्वच्छ करून वस्त्र अलंकार आणि नैवेद्य महाराजांना समर्पित करायचा असतो। तर तुम्हीही अधिक मासामध्ये 1 दिवस अशी स्वामी सेवा आणि असा अभिषेक नक्की करून बघा। खूप सुंदर आणि अतिशय उत्तम फल देणारा असा महाराजांचा हा अभिषेक आहे। आता यानंतर आपण महाराजांना वस्त्र अलंकार अर्पण करूया। मूर्ती स्वच्छ करून महाराजांना तुमच्याकडे जर अत्तर असेल तर नक्कीच महाराजांना लावायचं आहे आणि त्यानंतर महाराजांना वस्त्र घालायचं आहे। आज गुरुवार आहे त्यामुळे मी महाराजांना पिवळं वस्त्र परिधान करत आहे। तुमच्याकडे ज्या कोणत्या कलरचं असेल ते वस्त्र तुम्हाला महाराजांना परिधान करायचं आहे। गुरुवारी महाराजांना विशेष करून पिवळा रंग खूप आवडतो म्हणून तो रंग नक्की आपल्याला या दिवशी धारण करायचा आहे। त्यानंतर महाराजांना अष्टगंध लावायचा आहे। तुमच्याकडे चंदन असेल तर चंदनाचा गंधही महाराजांना लावायचा आहे। मी अष्टगंध महाराजांना लावत आहे। त्यानंतर फूल आपल्याला महाराजांना पुष्प अर्पण करायचे आहे। जे कोणते पुष्प आपल्याकडे असतील ते सर्व पुष्प महाराजांना आपल्याला अर्पण करायचे आहे। स्वामींना कोणतं फूल आवडतं किंवा कोणतं फूल आवडत नाही असं काही नाही। महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत। तुम्ही कोणतंही फूल महाराजांना अर्पण केलं, महाराज प्रेमाने अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचा अगदी आनंदाने स्वीकार करतात। तुमच्याकडे जे कोणते फुलं असतील फळं असतील ते तुम्हाला महाराजांना समर्पित करायचे आहे। यानंतर आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे। तर आज प्रदोष व्रत आहे त्यामुळे दूध आणि फळाचा नैवेद्य मी महाराजांना दाखवत आहे। मला प्रदोष व्रत असते त्यामुळे मी महाराजांना गुरुवारी हाच नैवेद्य दाखवते। त्यानंतर तुम्हाला पाण्याने भरलेला असं चौकोन करायचा आहे आणि त्यावर आपल्याला महाराजांना दूध अर्पण करायचं आहे। अर्पण करताना मंत्र कोणता म्हणायचा? तुळशीपत्रावर पाणी घेऊन तर ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा। स्वामी महाराज नैवेद्य समर्पयामी, अमृत तत्व शोधयामी, समर्पयामी। स्वामी महाराज दिलेल्या नैवेद्याचा स्वीकार करा असं म्हणून महाराजांना तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर फळ अर्पण करायचे। फळ अर्पण करताना देठाची बाजू ही महाराजांकडे आणि ही बाजू आपल्याकडे असं तुम्हाला नैवेद्य महाराजांना अर्पण करायचं आहे। तर असा सोपा आणि साधा अभिषेक तुम्ही गुरुवारी अधिक मासामध्ये नक्की नारळ पाण्याचा अभिषेक घालायचा आहे। तुम्हाला स्वतःला याचा खूप छान असा अनुभव येईल। तर तुम्हाला या सेवेबद्दल काही प्रश्न असल्यास नक्की विचारू शकता आणि सेवा कशी वाटली हेही कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हीही स्वामी महाराजांचा असा अभिषेक नक्की करा, कारण यामध्ये कोणते स्तोत्र किंवा कोणती पूजा करायची याबद्दल सर्व माहिती मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला विसरू नका। आजचा दिवस तुमचा स्वामीमय आणि आनंदात जावो हीच महाराजांचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ।